नमस्कार, मी विजय साळवी. विश्वचषक माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर स्वागत का? कारण आज भारताचा पराभव झालाय, टीम इंडियाचा पराभव झालाय. टीम इंडिया विश्वचषकातून आउट झाली आहे. मँचेस्टरच्या महायुद्धात जेव्हा टीम इंडिया न्यूझीलंडला भिडली तेव्हा त्या सामन्यात टीम इंडियाला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि 18 धावांनी जो टीम इंडियानं पराभव स्वीकारला त्यामुळे टीम इंडियाला नॉकआउट पंच बसलाय न्यूझीलंडकडून आणि टीम इंडियाचं आजवरच्या विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलंय. 1987 साली, 1992 साली, त्यानंतर 1996 साली आणि मग पुन्हा एकदा किंवा पाचव्यांदा, त्यानंतर 2015 आणि आता पुन्हा 2019 साली टीम इंडियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलंय. टीम इंडियानं न्यूझीलंडकडनं हार स्वीकारली, पण या सामन्यामध्ये रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनीही भारताच्या विजयाची आशा जागवली होती. काय या दोघांनी परफॉर्मन्स दिला पाहूया ग्राफिक्स मधून. 240 धावांचा पाठलाग करत होता. 6 बाद 92 अशी स्थिती होती आणि त्या 6 बाद 92 स्थितीतून रवींद्र जडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी केली. 4 चौकार, 4 षटकार, कमाल केली. त्यानं धोनीच्या साथीनं भारताला 116 धावांची भागीदारी करून 208 पर्यंत नेलं आणि तिथे रवींद्र जडेजा बाद झाला आणि भारताची विजयाची आशा कमी झाली. मग महेंद्रसिंग धोनी मैदानात होता. त्याने 72 चेंडूत 50 धावांची खेळी केली. 1 चौकार, 1 षटकार, पण तो धावचीत झाला आणि भारताची विजयाची उरली सुरली आशाही संपुष्टात आली. या सामन्यामध्ये भारताची टॉप ऑर्डर जी विश्वचषकात सातत्यानं खेळली होती त्या टॉप ऑर्डरकडनं खरं तर मोठ्या आशा होत्या, पण काय केलं या टॉप ऑर्डरनं पाहूया ग्राफिक्स मधून. महेंद्रसिंग न्यूझीलंडकडून भारताला पराभव स्वीकारावा लागलाय आणि हा पराभव अतिशय बोचणार आहे. या पराभवाचं किंबहुना या विश्वचषकाचं विश्लेषण करताना आपल्यासोबत माजी कसोटीवीर विनोद कांबळी, माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित आणि अभिनेता आणि एक क्रिकेट रसिक म्हणून आपल्या समवेत सातत्यानं असलेला पुष्कर जोगई आहे. सगळ्यात महत्त्वाचं, उपांत्यपूर्व फेरीतला पराभव नक्कीच बोचणारा असतो आणि ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय 1992 साली घेतला होता 1996 साली विनोद कांबळीनं घेतला आणि 1987 साली चंद्रकांत पंडितनं देखील घेतलाय. विनोद, किती बोचतो हा पराभव जेव्हा उपांत्य फेरी, जेव्हा तुम्ही विश्वचषकापासून एक पाऊल दूर असता तेव्हा कसा बोचतो हा पराभव? म्हणजे अजूनपर्यंत विसरू नाही शकत. 96 मध्ये झाले, 96च्या वेळी जे आपण अपेक्षा करत होतो, कारण की आपण एवढी चांगलं 96 मध्ये आपण खेळत आलो, पाकिस्तानला हरवलं, क्वार्टर फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये आलो आणि 96 मध्ये आपण ते हारलं, पण ते अजूनपर्यंत तुलाही तितकंच बोचतंय मुंबईत झालेला तो पराभव टीम इंडियाचा? नक्कीच. म्हणजे आता तुम्हाला विचारल्यानंतर मी वानखेडे स्टेडियममध्ये पटकन गेलो आणि तिथे मला सगळं ते दृश्य दिसत होतं की कशी मॅच हातातून निघून गेली. छोट्या छोट्या मिस्टेक्सनी ह्या गोष्टी होतात. आता आपण पण समजा आज हरलो असेल तर आपल्याला लक्षात येणारच आहेत त्या गोष्टी. पुष्कर, किती त्रास झाला तुला एक भारतीय क्रिकेटर म्हणून विश्वचषकाचा फॉलोअप घेतोयस तू आणि अचानक जे आपण विश्वचषक जिंकणार, विराट कोहलीची टीम इंडिया पुन्हा तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकून देणार असं वाटत असताना आपण हरलो, किती निराशा झाली? खूप वाईट वाटतंय. मला सतत वाटत होतं की आपली टीम पण खूप चांगली होती, बॅलन्स खूप टीमचा चांगला होता आणि मला माझं इंट्युएशन सांगत होतं की इंडिया ह्यावेळेस वर्ल्ड कप जिंकेल, पण खूप वाईट वाटतंय. अतिशय वाईट वाटतंय. आपल्यासोबत आहे द्वारकानाथ संजगिरी, थेट मँचेस्टरच्या मैदानातून आहे. संजगिरी, किती बोचलाय तुम्हाला हा पराभव टीम इंडियाचा? प्रचंड पराभव पोहोचलाय. कारण ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथे जवळपास 50,000 लोक भारताबाहेरून, आपल्या भारतातून आणि इतर देशातून आली होती. ते इथे टोटली नर्वस होऊन आज गेलेले आहेत असं दिसतं. जो आवाज पूर्वी इथे स्टेडियम मध्ये घुमायचा प्रत्येक बाउंड्रीला, प्रत्येक षटकाराला किंवा त्यांची विकेट पडल्यानंतर, तो आवाज
अक्षरशः शांत झाला होता, स्मशान शांतता इथे होती. संजगिरी, कदाचित एखाद्या कदाचित कदाचित आम्हाला तुमच्या आवाजातनंही तेच जाणवतंय. तुमचा आवाज देखील आता खूप पडलेला आहे, निराशा आहे, खूप बोचलाय तुम्हाला देखील हा पराभव. संजगिरी, या पराभवासाठी तुम्ही कोणाला जबाबदार धराल? कशामुळे झाला टीम इंडियाचा हा पराभव? नाही, हा एकट्याला कोणाला जबाबदार धरण्यासारखा पराभव नाहीये. म्हणजे आपण विराट कोहली लवकर बाद झाला की रोहित बाद झाला म्हणून त्याला एकट्याला कोणालाही मी याचा पराभवाचा दोष देणार नाही. हा कलेक्टिव्ह दोष द्यायला लागेल. कारण ज्या वेळेला मग त्याच्यात अनेक टप्पे आहेत की सुरुवातीला आपल्या विकेट्स लवकर गेल्या, त्याच्यानंतर पार्टनरशिप होत होती, त्यावेळेला असं वाटत होतं की आता पार्टनरशिप होणार, त्यावेळेला आणि चांगला खेळत असताना पंत बाद झाला, पंड्या बाद झाला आणि मग एक मोठी पार्टनरशिप ज्या वेळेला झाली तेव्हा पुन्हा आपल्या आशा जागृत झाल्या आणि त्यावेळेला जी लढत दिली त्यावेळेला असं वाटलं की सुरुवातीला जर थोड्या रन झाल्या असत्या तर आपण ही मॅच सहज जिंकून गेलो असतो. त्यामुळे दोष कुठल्याही बॅट्समॅनने मी असं नक्कीच देणार नाही. जरी विराट कोहली पंतच्या डिसमिसलवर भयंकर चिडला होता आणि त्याचा राग अंग प्रत्यंगातून त्याच्यात दिसत होता, पण तरी सुद्धा आपल्याला असं म्हणता येणार नाही की त्याची एकट्याची चूक होती. चूक असेल तर सर्वांची. संजगिरी, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. विनोद, संजगिरी म्हणतात हे कलेक्टिव्ह हा पराभव आहे, कुणा एकट्याला याची जबाबदारी आपण खापर त्याच्या डोक्यावर फोडू शकणार नाही. सगळ्यांनी मिळून जी कामगिरी केली त्याच्यामुळे आपण हरलोय. नाही, सगळ्यांनी ब्लेम घेतलं पाहिजे. विजयाचं आपण सगळेजण यश घेतो आपण, पण हारण्याच्या मागे जे असतात ते सगळ्यांनी डिसाईड जे मारणे करतो की थोडा की डिसिजन मेकिंगमध्ये थोडं हे झालं, बॅटिंगमध्ये जे पाहिजे होतं तसं ते झालं नाही आणि खूप काही झालं. जसे आता दादाभाई पण बोलत होता की पार्टनरशिपमध्ये झाली होती ती पण तुटली. पण या गेममध्ये जसं वाटत होतं की आपण परत येऊ. एक कारण आहे माझ्याकडे फक्त विचारायचं आहे की धोनी टॉप गिअरमध्ये का नाही गेला? धोनी टॉप गिअरमध्ये का नाही गेला? का एक धाव काढून तो सारखा जडेजाला बोलत होता तूच मार. अरे बाबा, तुझ्याकडे एवढा चान्स आहे, तुझ्याकडे अथॉरिटी आहे, तू एवढा सिनियर आहे, तर मग का नाही घेतला तू टॉप गिअर? महेंद्रसिंग धोनी टॉप गिअरमध्ये गेला नाही हा एक विनोदचा मुद्दा आहे. पण चंदू, याच्यावर जेव्हा आपण विश्लेषण करतोय, आपण प्रत्येक गोष्ट लक्षात घेतोय, आपल्याला लक्षात येत नाही ही मॅच 2 वेगवेगळ्या दिवशी खेळण्यात आली आहे. या मॅचसाठी आपण निवडलेला 11 सदस्यांचा संघ आहे. इथपासून सुरुवात होते. म्हणजे तिथेच आपण म्हटलं होतं की मोहम्मद शमीला डावलून दिनेश कार्तिकला का घेतलं, तर तिथं कुठेतरी टीम इंडियाच्या पराभवाची, टीम इंडियाच्या पराभूत मनोवृत्तीची बीजं रोवली गेली आहेत. मी पहिल्यांदा हे सांगेन की पप्पूनी सांगितल्याप्रमाणे की आपण कोणावरती पण दोष देऊ शकत नाही. आपल्या काही रणनीती असतात, त्या पाहिजे त्या ठिकाणी करायच्या असतात, तिथे झाल्या नाहीत आणि कधी क्लिक होत नाहीत, त्यामुळे आपला हा पराभव होतो. आता जसं विनोदनी सांगितलं की सगळे यश मिळतं सगळ्यांना आणि आपण हरलो ते दुःख सगळ्यांना. म्हणजे एक टीमचे एक स्लोगन असते, त्याच्यामध्ये आम्ही तेच म्हणतो की आपण जिंकलो तर आपण सगळे एकत्र आणि हरलो सुद्धा आपण एकत्र असतो. त्यामुळे ह्या गोष्टीवरती चर्चा करत असताना थोडंसं विचारपूर्वक आपण करू शकतो. कारण काय, मॅच बघितल्यानंतर खूपशा गोष्टी डोळ्यासमोर येतात, पण मॅच होणार होती त्याच्यासाठी काहीतरी रणनीती करतात, त्यावेळेस ती डोळ्यासमोर येत नाही, ती क्लिक होते की नाही. जसं आज समजा आपण असा विचार केला की सुरुवातीचे आपले फलंदाज समजा आज लवकर आऊट झाले, तर मग दुसरा एक रोल असतो, प्रत्येकाचा रोल असतो. हा रोल जेव्हा तो आपला करतो प्रत्येक खेळाडू, तिथे आपल्याला तिथून बाहेर पडता येतं. समजा आपल्याला सलामीला नाही मिळाली, म्हणजे आता रोहित आऊट झाला, काय मुद्दामून आऊट झाला नाही, राहुल काय मुद्दामून आऊट झाले नाही, मग त्यांनी बॉलिंग चांगली नाही का केली? जेव्हा आम्ही चांगली बॉलिंग केली तेव्हा त्यांचे बॅट्समन अडचणीमध्ये आले, म्हणून आपल्याला आनंद झाला. तर ह्या गोष्टीमधून आपण असा विचार करायला पाहिजे की जिथे आपल्या विकेट्स गेल्या त्याच्यामधून आपल्याला सावरण्यासाठी जिथे पार्टनरशिप होती ती आपल्याला घेऊन जायला हवी होती. विनोद म्हणतो धोनीने गिअर टाकायला पाहिजे होता. कदाचित मला असं वाटतं 50 सामन्यामध्ये 48 वेळा जिंकून देणारा माणूस आणि तेवढा अनुभव असलेला तो कदाचित जडेजा बरोबर तो मॅच जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्याकडनं जेवढं काढता येईल तेवढं काढून घ्यायचा प्रयत्न करत होता. आणि शेवटला 2, कारण त्याला माहिती आहे जडेजानंतर दुसरा कोणी त्याच्याबरोबर राहणार नाही, म्हणून कदाचित तो त्रास थांबला असेल असं मला वाटतं. करायला हवा होता, पण समजा जर धोनी पण तिथे आऊट झाला असता तर तिथे आपलं म्हणजे 5 ओव्हरच्या अगोदरच संपुष्टात आलं असतं. पुष्कर, एक क्रिकेट रसिक म्हणून जेव्हा विचार करतोस, शमीचा निर्णय, त्याला बसवण्याचा निर्णय, दिनेश कार्तिकला घेण्याचा निर्णय, मग फलंदाजांची हाराकिरी आणि मग महेंद्रसिंग धोनी टॉप गिअरमध्ये का नाही गेला, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यातलं तुझ्या दृष्टीनं पराभवाचं नेमकं कारण कुठलं? नाही, माझ्या किंवा अनेक कारण आहेत. नाही, मला असं वाटतं की पराभवाचं कारण म्हणजे न्यूझीलंडचा चांगला खेळ.
कारण की आपण ते दुर्लक्ष करतोय की ते पण चांगले खेळले, फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग जबरदस्त केली. हो, शामी नव्हता, वाटलं डीके आलाय टीममध्ये, तो बॅटिंग स्ट्रॉंग झाली आहे, पण डीकेला पण एवढा अनुभव असून तो का नाही क्रीजवर राहिला असंही वाटतं कधी कधी. पण मला वाटतं न्यूझीलंड सुपिरियर खेळले आपल्यापेक्षा, अँड वी हॅव टू गिव्ह क्रेडिट टू न्यूझीलंड. मी तुला सांगू तुला विजय की याच्यामध्ये आणखीन एक कारण म्हणजे आपण एकंदरीत जर आपण बघितलं, आपण सगळे सामने खेळताना आपल्या मधल्या फळीमध्ये आपल्याला नेहमी त्रास होत आला आणि बॉलिंगमध्ये फक्त बुमराह करत होता आणि बाकीचे बॉलर्स होते ते सपोर्ट देत होते. म्हणजे आज शमीला तू खेळवलं जरी असतं तरी पण कदाचित त्याचा फायदा झाला असता. पण जेव्हा डीके खेळला, म्हणजे कार्तिक जेव्हा होता संघामध्ये, जेव्हा बॅटिंग आपल्याला स्ट्रॉंग करायची होती, तिथे आपल्याला समजा माझ्यासारखा प्रशिक्षक कदाचित विचार केला असता की केदार जाधवला खेळवलं असतं, तिथे 4 षटकं तरी टाकली असती आणि कदाचित 4 नंबरवरती त्याला खेळवून म्हणजे 4 ते 5 नंबर तिथे आपण मधली फळी ही आपल्या पूर्ण स्पर्धेमध्ये जर विचार केला तर ती पाहिजे तशी आपल्याला करत नाही आणि ती धोका आपल्याला देत होती. लकीली आपल्याकडे रोहित आणि विराट किंवा राहुल हे काहीतरी करत होते. शिखर धवन होता तेव्हा तो करत होता, पण मधल्या फळीमध्ये आपल्याला पाहिजे तसा परफॉर्मन्स मिळाला नाही. म्हणून मी म्हणेन की या विश्वचषकामध्ये आपल्याला झालेला पराभव ही मधली फळी आहे. विश्वचषकात टीम इंडियाचा जो पराभव झालाय त्याला जबाबदार ही मधली फळी आहे, किंबहुना 4था क्रमांक आहे असं चंदूचं म्हणणं आहे. विनोद कांबळीचं बोट ठेवतोय विनोद कांबळी. महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा टॉप गिअर टांगण्यात अपयशी ठरला आणि पुष्कर जोगचं म्हणणं आहे की आपण सगळं विसरून न्यूझीलंडनं चांगला खेळ केलाय याकडे पाहूया आणि त्यामुळेच आपण हरलोय. संजगिरी, नेमकं तुम्हाला या तिघांपैकी कुणाचं कारण पटतं आणि या तिघांपैकी ज्या कुणाचं कारण पटतं त्याच्यावर तुमचं विश्लेषण काय? मला हे प्रत्येकाचं कारण पडतं की 4थ्या नंबरचं जे चंदूने सांगितलं तर 4था नंबर आपल्याला कधी नीट मिळालाच नाही, ही गोष्ट खरी आहे. विनोदने जे सांगितलं धोनीबद्दल तेही खरं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की धोनीला स्वतःलाही जाणवलंय की आपण मोठे फटके आता मारू शकत नाही, आपण जर मारायला गेलो तर बाद होऊ शकतो. त्यामुळे त्यातल्या त्यात बेस्ट काय करू शकतो, जर आपण आपले जे तरुण पार्टनर्स आहेत त्यांना मारायला लावून आपण एका बाजूने उभं राहणे करू शकतो. दोन्ही बाजूनी जर गोळीबार केला असता तर कदाचित आपण जिंकून गेलो असतो. जर पुन्हा जुना धोनी असता तर आपण जिंकलोही असतो, कारण दोन्ही बाजूनी गोळीबार झाला होता. इथे फक्त एका बाजूने गोळीबार होत होता आणि दुसरा फक्त ढाल, दुसऱ्याच्या हातावर ढाल होती आणि एकाच्या हातात तलवार होती. दोन्ही बाजूला तलवारीची गरज होती. इथे तू फार तर धोनीला देऊ शकतो, पण धोनीचा आज ते शारीरिक क्षमताच राहिलेली नाही, ही पण तितकीच महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा असा प्रत्येकाला दोष देण्यापेक्षा मला असं वाटतं की संघाने हा दोष घ्यावा, कारण जसं जिंकल्यानंतर यश संघात असतं तसं हरल्यानंतर सुद्धा कुणा ना कुणाचा तरी दोष असतो, कुणाचा जास्त असतो आणि कुणाचा कमी असतो. कुणाचा दोष जास्त असतो, कुणाचा दोष कमी असतो. भारताच्या उपांत्य फेरीतल्या पराभवाचं विश्लेषण करताना आपण अनेक मुद्द्यांचा उहापोह केला, पण एक मुद्दा अजूनही राहिलाय आणि तो म्हणजे हा सामना पावसामुळे 2 दिवसात विखुरला गेला होता आणि या 2 दिवसात विखुरला गेला तर पावसामुळे काय टीम इंडियाची कॅल्क्युलेशन चुकली का, टीम इंडियाचं प्लॅनिंग चुकलं का? भारताच्या पराभवाचा हा पाऊसच तर खलनायक नाही? पाहूयात या एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात विश्वचषक माझामध्ये. तुम्ही पाहताय विश्वचषक माझा आणि या विश्वचषक माझामध्ये आपण चर्चा करतोय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव का झाला, पराभव कुणामुळे झाला, टीम इंडियाच्या या पराभवाचे धनी कोण आहेत. अनेक मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची, पण एक मोठी बातमी येते मँचेस्टरच्या मैदानातून. ती बातमी अशी आहे की ऋषभ पंतला या सेमीफायनलच्या सामन्यात विराट कोहलीला खेळवायचं नव्हतं, किंबहुना ऋषभ पंतचा समावेश करण्यास विराट कोहलीचा विरोध होता आणि रवी शास्त्री, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं दडपण, यांचा दबाव विराट कोहलीवर होता आणि म्हणूनच कदाचित ऋषभ पंत मोठा फटका खेळून जेव्हा बाद झाला तेव्हा विराट कोहलीनं ड्रेसिंग रूममध्ये तरातरा बाहेर येऊन रवी शास्त्री यांच्याशी त्या मुद्द्यावर चर्चा केली, त्याला वाद घातला असंही आपण म्हणू शकतो. पण ती दृश्य आपण टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्सनी जेव्हा दाखवली तेव्हा ती स्पष्ट बघितली आहेत आणि त्याच्यातूनच एक बातमी बाहेर येते. ती बातमी संकेत आहेत की विराट कोहलीचा ऋषभ पंतचा समावेश करण्यास उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये विरोध होता. त्यामुळे ऋषभ पंतनं या 4थ्या क्रमांकावरच्या सामन्यात जेव्हा जागा मिळाली त्याला त्याने न्याय दिला का? त्याने एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला. 36 चेंडू जवळजवळ तो उभा राहिला, एक छोटी खेळी केली, पण जेव्हा गरज होती टीम इंडियाला त्यानं मैदानात उभं राहण्याची तेव्हा त्याने मोठा फटका खेळला. तो फटका चुकीचा होता आणि तो थेट एका क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. चंदू, तू ऋषभ पंतला पहिल्या दिवसापासून जेव्हा टीममध्ये आणलं, अनेक मोठ्यांचा त्याला आशीर्वाद होता, पाठिंबा दिला होता, पण तू एक भूमिका घेतलीस
की ज्या क्षणी शिखर धवन दुखापतग्रस्त झालाय त्या क्षणी तुम्ही राहुलला ओपनला पाठवलं, याचा अर्थ तुम्ही एक मधल्या फळीचा फलंदाज किंवा जो ओपनही करू शकतो असा फलंदाज तुम्ही घ्यायला हवा, जेणेकरून दोन्हीकडे तो पर्याय ठरू शकतो. आणि त्याच ऋषभ पंतला आपण खेळवत राहिलो. पण इथे बातमी अशी आहे की विराट कोहलीचा त्याला विरोध होता आणि रवी शास्त्रीशी त्याने त्याच मुद्द्यावर आता सामना सुरू असताना वाद घातला. नाही, हा कसा एक आत्मविश्वास कदाचित कोचचा असेल. मी असं म्हणत नाही त्याची ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे पात्रता आहे असं नाही. पण तुम्ही वर्ल्ड कपमध्ये जेव्हा खेळवता की त्याच्याकडे जी मॅच्युरिटी लागते ती मॅच्युरिटी आहे. आता हा पवित्रा मी पहिल्यापासून घेण्याचं कारण काय होतं, कारण मी त्याला जवळून बघितला होता. म्हणजे त्याच्याकडे पात्रता आहे पण त्याच्याकडे ती मॅच्युरिटी नाही आहे. आणि जेव्हा मॅच्युरिटी नाही म्हटल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल लेवलला जेव्हा खेळता तिथे तुम्हाला मॅचेस कशा जिंकायचा ह्याचा अंदाज आला पाहिजे. आणि कदाचित म्हणूनच, कारण हा मोठा सामना आहे, त्याच्यामध्ये विराटला कदाचित वाटलं असेल की 4 नंबरचा बॅट्समन हा जर जाऊन, कारण पंड्या म्हणा किंवा पंत म्हणा ह्यांच्याकडे कोणतीही सिच्युएशन असली तरी ते स्वतःचा नॅचरल गेम खेळायला घाबरत नाहीत. पण तशी गरज नसते मधल्या फळीमध्ये. तुम्हाला तुमचे 3 विकेट्स गेलेले आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला सावरायचं असतं डाव. आणि म्हणून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 3 पट्ट्यामध्ये मॅचेस खेळल्या जातात. म्हणजे माझ्या अंदाजाने एक पहिला पट्टा असो की तुमच्या ओपनिंग पेअरमध्ये मिडल ऑर्डरपर्यंत आणि मधलं मिडल ऑर्डर नंतर तुमच्या शेवटच्या बॅट्समनकडे. त्यामुळे ह्या 3 पट्ट्यामध्ये खेळताना तुमच्याकडे मॅच्युरिटी नसेल तर हे होतं. आणि आज कदाचित असं झालं असेल की म्हणजे जी रिॲक्शन आपण बघितली तिथेच मला असं वाटलं आणि मला वाटतं मी विनोदला पटकन म्हटलं की हाच कदाचित ह्याला जबरदस्तीने खेळवलं दिसतंय. कारण जो शॉट मारल्यानंतर कर्णधाराची रिॲक्शन होते आणि मग ते प्रूव्ह करायला जातो आपण की बघितलं. पण मला असं वाटतं की तिथे ही रिॲक्शन घेण्याची गरज नाही आहे. कारण एक संघ म्हणून आपण टीम निवडतो, प्लेअरला निवडतो, तर तिथे आपण त्याची बाजू घेता कामा नये. पण तरीसुद्धा तिथे त्याची निराशा वाटली आणि हा शॉट तिथे खेळण्याची गरज अजिबात नव्हती. पंड्याचं म्हणा किंवा इवन पंतची म्हणा. पंत आणि पंड्या चुकीचे शॉट्स खेळलेत. पण विनोद, जेव्हा तू स्वतः 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर खेळलायस, टेक्निक, टेम्परामेंट अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथे त्या 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजाला खेळण्यासाठी लागतात. तुझ्या दृष्टीनं आपण गेलं अनेक वर्ष 4थ्या क्रमांकाचा फलंदाज शोधतोय, पण तो शोध ऋषभ पंतपासून येऊन थांबायला हवा. कारण या माणसाकडे टेक्निक आहे का प्रश्नचिन्ह होतं, या माणसाकडे टेम्परामेंट आहे का टेक्निक असं प्रश्नचिन्ह होतं. टेक्निक असेल पण ते 4थ्या क्रमांकाचं आहे का, हा माझ्या दृष्टीनं प्रश्न आहे. कारण त्या क्रमांकावर मोठे मोठे फलंदाज खेळलेले. मी तेच सांगितलं की आपण लास्ट टाइम आपण शो जॉय केलं, जॅक कॅलिस, जे मोठे मोठे प्लेयर्स झाले, महेला, अरविंद डिसल्वा, या नंबरवरती बॅटिंग जे केले ते सगळे रती महारथी आहे. आणि तिथून ते लोक राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर त्यांनी चालू केलं. म्हणजे सांगतोय मी जस्ट की 4 नंबर आपण आपल्याला त्रास देत होता. आपल्याला कळलं नाही ती प्लॅनिंग का नाही, आपण ते सॉर्ट आऊट का नाही केलं. आणि एका माणसाला तुम्ही घेऊन त्याय प्रेशर टाकताय की बाबा 4 नंबर तू खेळणार, तू रन्स कर. तर याच्या मी सांगेन की ते प्रेशर टाकून एका, आणि तो पण डेब्यू करतोय आणि 4 नंबर तुम्ही त्या नंबरवर तुम्ही त्याला ज्या नंबरवरती सगळे एवढे रती महारथीने रन्स केले, तो महत्वाचा तुमचा टीम मधला प्लेयर आहे. ते अजून आपल्याला कळलं नाही आणि कुणालाही कळलं नाही आहे विजय. त्याच्यामुळे मी सांगितलं 4 नंबर आपल्याला खूप सतावणार आहे ते येणारे 4 वर्षामध्ये. 4थ्या क्रमांकाचा जो प्रश्न होता तो टीम इंडियाचा कधीच सुटला नव्हता. आणि जेव्हा तो प्रश्न सुटला नव्हता, त्याचं उत्तर आपल्याला मिळालं नव्हतं, तेव्हा ते उत्तर आपण तिकडे खरोखरच सक्षम आहे का अशा फलंदाजाला निवडून तिथं त्याची खोगीर भरती करण्याचा प्रयत्न केला. आणि तेच भारताच्या या विश्वचषकातून बाहेर जाण्याचं कारण ठरलं असावं असं एकंदरीत थोडंसं पुढे येत आहे. आपल्याला या मुद्द्यावर आणखी चर्चा करायची आहे. द्वारकानाथ संजगिरींचं मत देखील जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम विश्वचषक माझा. तुम्ही पाहताय विश्वचषक माझा. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया का हरली, कुणामरले हरली आणि पराभवाचे धनी कोण, या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. आपण ब्रेक आधी वेगवेगळ्या विषयांचा विचार केला. शमीला डावललं, कार्तिकला घेतलं, भारतीय फलंदाजांची हारागिरी, आपल्या युजवेंद्र चहल आणि त्याच्याबरोबर आणखी एका गोलंदाजी हार्दिक पंड्याची कामगिरी निराशाजनक ठरली. आणि याच मुद्द्यावर चर्चा करताना आणखी एक मुद्दा समोर आला, तो म्हणजे ऋषभ पंतला या सेमीफायनलमध्ये जबरदस्तीनं खेळवण्यात आलं होतं आणि रवी शास्त्री यांच्या आशीर्वादाने कदाचित तो खेळला असावा आणि म्हणूनच विराट कोहली तडकला. त्या मुद्द्यावर देखील या तिन्ही मान्यवरांची, द्वारकानाथ संजगिरींचं मत आपण जाणून घेतलं. पण या सामन्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती
की पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना वेगवेगळ्या दिवशी विभागला गेला आणि ते कारण ठरू शकतं का भारताच्या पराभवाचं, किंबहुना त्यामुळं भारताचं जे प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग फसलं आणि नवं प्लॅनिंग करण्यात आपण कुठं चुकलो का? पुष्कर. नाही, मला नाही वाटत की पावसामुळे आपण हरलो. ते चांगले खेळले हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि आपण म्हणतो ना की तो एक वाईट दिवस होता, दॅट बॅड डे, ऑन दॅट डे ते चांगले खेळले, आपण थोडं नाही खेळले तसं. विनोद, एका क्षणी न्यूझीलंड पण डाव गडगडलेला होता त्यांचा, पण त्यांच्या रॉस टेलर आणि विल्यमसननं पार्टनरशिप केली, त्या दोघांनी स्लो इनिंग केली, पण त्याच्यामुळे स्लो अँड स्टेडी त्याच्यामुळे ते 240 पर्यंत पोहोचले. आणि मग ती पावसाची सगळी जी गणितं सुरू झाली, मग 2020 होईल का, मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्यासमोर डकवर्थ लुईसचा धोका, या सगळ्यामध्ये प्लॅनिंगची सगळी गुंतागुंत होऊन टीम इंडियाचं जे काही प्लॅनिंग असेल, जर सरळ मॅच झाली असती, ते प्लॅनिंग कुठे फसलं? कारण की आता नेक्स्ट डे आता तुम्हाला माहिती आहे ते पाऊस पडणार आहे आणि रिझर्व्ह डे पण आहे, तर त्या हिशोबाने जे मला असं वाटतं की आपण आज सकाळी चालूच केलं आणि ज्या तऱ्हेने त्या लोकांनी बॅटिंग, आपण विकेट्स काढल्या, पण ते रन्स पण गेले, ते ॲडिशनल किती रनने हारलो आपण 18 रन्सने हरलो आणि 23 चेंडू 18 ते कसे आले? त्या लोकांनी 2 रन घ्या, 2-2 बघून ते लोकांनी प्लॅन केलं होतं एक्झॅक्टली. मी एवढं सांगेन की या हारमध्ये आपल्या प्लॅनिंग फेल झालंय, विजय फेल झालंय. चंदू, अखेरचे शब्द तुझे. नाही, मला अजिबात वाटत नाही, कारण दुसऱ्या दिवशी सामना झालेला आहे, त्यामुळे आपल्याला पूर्णपणे ॲडव्हान्टेज होता आणि 50 ओव्हर आपल्याला खेळायचे होते. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की पावसामुळे काय, त्याच दिवशी कदाचित गेम झाला असता, त्याच दिवशीच मॅच झाली असती तर कदाचित आपल्याला अडचण आली असती, पण कुठेही आपल्या रणनीतीमध्ये आपल्याला त्रास होता कामा नाही. कारण दुसऱ्या दिवशी 50 षटकं खेळायची होती. आपण जे काय खेळलेलो आहे ते आपल्याला समोर दिसलेलं आहे, आपण काय काय चुका केल्या त्या समोर दिसलेल्या आहेत, त्यामुळेच आपण हरलेलो आहे, एवढं मी सांगू शकेन. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या विश्लेषणातून एकच गोष्ट, या मंथनातून एकच गोष्ट समोर येते, ती म्हणजे कुणा एकाला टीम इंडियाच्या अपयशाचा धनी म्हणून आपल्याला स्वीकारता येणार नाही. हा सगळ्या पराभवाची जबाबदारी सगळ्यांनी मिळून स्वीकारायला हवी, किंबहुना टीम इंडियाच्या शिलेदारांनी, मग तो विराट कोहली असेल, संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री असतील किंवा बाकीचे सगळे शिलेदार, या सगळ्यांनी मिळून कामगिरीत थोडीशी निराशा केली, त्यांच्या कामगिरीत कुठेतरी उणीवा राहिल्या, म्हणूनच टीम इंडियाचा पराभव झाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडनं आणि टीम इंडियाला चौथ्यांदा फायनल गाठण्यात अपयश आलेलं आहे. या उपांत्य फेरीच्या नंतर विराट कोहलीची जी पत्रकार परिषद होते त्याच्यामध्ये तो नेमकं काय म्हणतोय ते पाहूया ग्राफिक्समधून. रिषभ पंत तरुण खेळाडू आहे, तो अनुभवातून शिकेल असं विराट म्हणतोय. रिषभ पंतवर पत्रकार परिषदेत विराटचं एक थेट विधान येत आहे आणि 240चं लक्ष्य गाठणं अशक्य नव्हतं असंही विराट कोहली म्हणतोय, परंतु भारताला तेच लक्ष्य गाठणं शक्य झालं नाही हे स्पष्ट आहे आणि विराट कोहली तेच त्याच्यावरच बोट ठेवतोय की 240 धावांचं लक्ष्य गाठणं हे अशक्य नव्हतं, पण टीम इंडियाला तेच जमलं नाही आणि रिषभ पंत आज तरुण आहे, हा तरुण खेळाडू अनुभवातून शिकेल आणि उद्या टीम इंडियाची जबाबदारी तो स्वीकारू शकेल. या चर्चेसाठी या तिघाही मान्यवरांनी वेळ दिला, त्यांचे आभार मानूया आणि या विश्वचषक माझामध्ये तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.